हॅलो स्टुडंट्स, स्वागत आहे तुमचं ओमकार मॅथ्स अड्डामध्ये. लास्ट लेक्चरमध्ये आपण प्रॉब्लेम सेट 8 बघितला होता आणि त्या व्हिडिओमध्ये आपण लेसन नंबर 3 चालू केलं होतं, ज्याचं नाव आहे ॲडिशन अँड सबट्रॅक्शन. तर याच्यामध्ये आपण प्रॉब्लेम सेट 9 बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये काय वर्ड प्रॉब्लेम दिले आहे. वर्ड प्रॉब्लेम म्हणजे काय, आपल्याला क्वेश्चन्स दिलेलं आहे, आपल्याला ते सॉल्व्ह करायचं आहे आणि ॲन्सरमध्ये आपण पूर्ण वाक्य लिहायचं, म्हणजे सेंटेन्स लिहायचं आहे. ते कसं ते आपण बघू. अगदी इझी प्रॅक्टिस सेट आहे, इझिली आपण सॉल्व्ह करणार आहोत. आणि जर तुम्ही आधीचे व्हिडिओ बघितले नसेल तर नक्की ते बघून घ्या, कारण की आपण इझिली ते सॉल्व्ह केले आहे. आणि जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण की सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही. ओके, आपण आपला प्रॉब्लेम सेट सुरू करू. फर्स्ट काय, इन अ सर्टन इलेक्शन 13,47,448 वुमेन अँड 14,29,638 मेन कास्ट देअर वोट्स. म्हणजे एक इलेक्शनमध्ये 13,47,048 वुमेन आणि 14,29,638 मेननी वोट्स दिला आहे म्हणते. तर हाऊ मेनी वोट्स वेअर पोल्ड टुगेदर. तर दोघांचे एकत्र वोट्स केले तर किती केले ते सांगायचं आहे. तर आता सॉल्व्ह करू आपण. अगदी इझी क्वेश्चन आहे बघा. क्वेश्चन नंबर 1 काय, वुमेन्स किती आहे, वुमेन्स वोट किती आहे, 13,47,048 आणि मेन्सचे किती आहे, मेन्स वोट्स 14,29,638. त्या दोघांचं तर काय करावं लागेल, प्लस करावं लागेल, कारण की तेव्हाच माहीत होणार ना दोघांनी किती केलं तर. आणि दोघांचं एकत्र दाखवलं त्यासाठी आपल्याला प्लस करावं लागेल, सम करावं लागेल, टोटल सांगायचे. तर मग काय करायचं, हे 347,048 त्याच्या खाली बरोबर 14,29,638. 8 + 8 16, 1 कॅरी, 1 + 4 5, 5 + 3 8, 0 + 6 6, 7 + 9 16, 1 कॅरी, 16 × 6 1 कॅरी, 1 + 4 5, 5 + 2 7, 3 + 4 7 आणि 1 + 1 2. किती मिळाले, 27,76,686. पण इथे आन्सर संपलं का, नाही संपलं, कारण की वर्ड प्रॉब्लेममध्ये दिला आहे ना क्वेश्चन. त्या आन्सर पण आपल्याला वर्ड्समध्ये सेंटेन्समध्ये द्यावा लागेल. तर बघा याचा आन्सर काय लिहा, हाऊ मेनी वोट्स ना लिहा इथे पूर्ण, 27,76,686 वोट्स पुल्ड ऑल टुगेदर. ठीक आहे, अगदी इझी आहे ना. असं इझीच आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे, कारण की जास्ती काही मोठे क्वेश्चन नाही. किती 3 ते 4च क्वेश्चन आहे आपल्याकडे, राईट. तर बिलकुल भ्यायचं नाही, आरामात रीड करायचं, क्वेश्चन बघायचं त्याच्यामध्ये काय आहे आणि तसंच आपल्याला सॉल्व्ह करायचं. ओके, लिहिलं हा. आता आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय बघू बरं, तो बंद वाचा बरं एकदा, मग मी पण रीड करतो. काय आहे, व्हॉट विल बी द सम ऑफ द स्मॉलेस्ट अँड द लार्जेस्ट नंबर. 6 डिजिट नंबर. ओके, 6 डिजिट नंबर. आता पहिले आपल्याला हे माहीत पाहिजे की 6 डिजिट स्मॉलेस्ट नंबर आणि लार्जेस्ट नंबर कोणता आहे. तर कोणता आहे, 1 लाख म्हणजे स्मॉलेस्ट डिजिट आणि 9,99,000 म्हणजे लार्जेस्ट म्हणजे बिगेस्ट नंबर. तर स्मॉलेस्ट स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर लिहून टाकू आपण. 6 डिजिट नंबर 000. आता आणखी एक याच्यात रिपीट करतो. सम म्हटलं SUM, सम म्हणजेच होते ॲडिशन, म्हणजेच प्लस करावं लागेल. ओके, आता लार्जेस्ट 6 डिजिट
नंबर म्हणजे 9,99,999. हे झालं लार्जेस्ट. या दोघांचं सम करायचं आहे. सम म्हणजे ॲडिशन. तर करू आपण आता. 1,0,0,0, 9,9,9,9. ठीक आहे. चला नेक्स्ट. 0 + 9, 9, 9, 9, 9, 9 आणि हे 10. त्याचा आन्सर किती आलं? 10,99,999. तर खाली लिहून टाकाल जर लिहत असेल तर. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन, थर्ड क्वेश्चन बघा काय आहे. If Surkhati bought a tractor for 8,07,957 and the thresher म्हणजे ते एक मशीन राहते ना फार्मरची, ते स्क्रीनवर दिसून जाणार. ओके. फॉर 32,609, हाऊ मच मनी डिड शी स्पेंड ऑल टुगेदर. तर तिने एक ट्रॅक्टर घेतलं आणि थ्रेशर मशीन घेतली आहे. तर तिने ट्रॅक्टरवर किती खर्च केला आहे? 8,07,957 आणि थ्रेशर मशीनवर 32,609. तर ह्या दोन गोष्टी तिने खर्च केल्या. तर तिने पूर्ण एकत्र किती खर्च केला आहे ते सांगायचं आहे. प्लसच करावं लागेल, राईट. तर बघा, ट्रॅक्टर किती खर्च केला ट्रॅक्टरवर? 8,07,957 आणि थ्रेशर मशीनवर 32,609. ठीक आहे. आता ऑल टुगेदर म्हणजे सम करावं लागेल. तर बघा, 8,07,957 इथे 32,609. मी नेहमी रिपीट करतो की युनिटच्या खाली बरोबर हे प्रॉपर लिहायचं ना. 7 + 9 16, 16 चे 6 इथे 1 कॅरी, 1 + 5 6, 9 + 6 15, 1 कॅरी, 1 + 7 8, 8 + 2 10, 10 ची 0 1 कॅरी, 1 + 3 4 आणि हे 8 ॲज इट इज. एकूण किती खर्च केला म्हणजे तिने? 8,40,566. इथे आपलं संपलं काय आन्सर? नाही संपलं. नेक्स्ट काय? सॉरी, वर्डमध्ये दिल्यानं आपल्याला वर्ड्समध्ये लिहायला लागेल. तर लिहा 8,40,566 money did she spend all together. ठीक आहे. हे झालं पूर्ण आन्सर. कारण की वर्ड प्रॉब्लेममध्ये नक्की लक्षात ठेवा, हे असं नंबर तुम्ही काढल्यावर म्हणजे आन्सर लिहिल्यावर सेंटेन्समध्ये आन्सर लिहा, नाही तर मार्क्स कटू शकते तुमचे. ठीक आहे. लिहून टाका किंवा स्क्रीनशॉट काढा किंवा व्हिडिओ पॉज करून टाका. चला नेक्स्ट. अरे मी नंबर देत नव्हतो वाटते. बरं तुम्ही प्रॉपर नंबर लिहाल काय? सॉरी माझ्या लक्षात नाही ते नंबर लिहायचं. आता कितवा आहे? 4th वाला क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 4 काय बघा बरं. अ टेक्सटाईल मिल प्रोड्यूस 17,24,937 मीटर ऑफ क्लॉथ लास्ट इयर. म्हणजे एक टेक्सटाईल मिलनी किती लास्ट इयर म्हणजे मागच्या वर्षी किती केलं? 17,24,938 मीटर क्लॉथ बनवला. अँड 23,47,056 मीटर धिस इयर. आणि यावर्षी किती बनवलं आहे? 23,47,056 मीटर प्रोड्यूस केलं यावर्षी. व्हॉट वॉज द टोटल प्रोडक्शन ऑफ द 2 इयर. मागच्या वर्षीचं आणि या वर्षीचं प्रोडक्शन किती झालं ते सांगायचं आहे. म्हणजे प्लस करावं लागेल, राईट. सेम तसाच क्वेश्चन आहे जो आता आपण बघितला. त्यामध्ये काय करावं लागेल? आपल्याला प्लसच करावं लागेल, जे की आपण इझिली सॉल्व करणार आहोत. एक तर कसं काही आलं ना, पहिले क्वेश्चन रीड करायचा. क्वेश्चन रीड करता करता समजून घ्यायचं काय आहे, तर नाही समजलं तर आणखी रीड करायचं. कारण की
वर्ड प्रॉब्लेममध्ये होऊ शकते की कधी कधी कन्फ्यूजसाठी काही पण इकडे शब्द तिकडे शब्द करतात ते. ओके, तर बघा लास्ट इयर किती केलं? लास्ट इयर 17,24,928 मीटर. ठीक आहे. आणि धिस इयर किती केलं? 23 लाख. यावर्षी जास्ती केलं म्हणते. 23,47,056 ऑल टुगेदर, म्हणजे प्लस करा 17,24,928 राईट. 23,47,056. चला प्लस करा. 8 + 6 14, 14 जे 4, 1 कॅरी, 1 + 2 3, 3 + 5 8, 9 + 0 9, 4 + 7 11, 1 कॅरी, 1 + 2 3, 3 + 4 7. अगदी इझिली जातो बरं आपण. 4 + 3 10, 10 चे 0, 1 कॅरी, 1 + 1 2, 2 + 2 4. हे झालं ॲन्सर. पण हे पूर्णपणे ॲन्सर झालं का? नाही झालं, कारण की आपल्याला वर्ड सेंटेन्समध्ये पण लिहायचे. ते काय लिहा? 40,71,984 मीटर cloth was the total production for the 2 years. TW 2 years. ठीक आहे. हे झालं आपलं आता पूर्ण आन्सर. आता लास्टवाला क्वेश्चन आहे बघा. 5th क्वेश्चन मध्ये काय दिलं आहे? काहीतरी गव्हर्नमेंट आली आहे ते. गव्हर्नमेंट ओके. क्वेश्चन नंबर 5. ओके. इफ द गव्हर्नमेंट गेव 34,62,950 worth of computers and 3,26,578 worth of TV sets to the school, what is the total amount is spent on this equipment? गव्हर्नमेंटने किती रुपये दिले कम्प्युटरसाठी? 34,62,950. आणि टी व्हीसाठी किती दिले? 3,26,578. तर टोटल अमाऊंट किती लागली या इक्विपमेंटसाठी, म्हणजे कॉम्प्युटरसाठी आणि टी व्हीसाठी किती खर्च झाला ते सांगायचं आहे. तर त्याच्यासाठी पण प्लसच करावं लागेल, ॲडिशनचा. मग काय लिहायचं? पहिले कम्प्युटर वर्थ किती होती? 34 लाख. 34,62,950 आणि टी व्ही सेट वर्थ, तुम्ही डायरेक्ट कम्प्युटर लिहिलं तरी चालेल आणि टी व्ही लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. अरे इथं रुपीजचा सिम्बॉल आहे. ठीक आहे, रुपीजचा सिम्बॉल आहे. इथे किती आहे? 3,26,578. हे झालं गिवन. आता हे बघा, वर्ड प्रॉब्लेममध्ये मी विसरलो होतं हा पॉईंट सांगायचा. वर्ड प्रॉब्लेममध्ये कधी पण जे आधी गिवन दिलं आहे ते लिहून टाकायचं. म्हणजे जे आपल्याला दिलं आहे गिवन ते ऑलरेडी लिहून टाकायचं. म्हणजे आता बघा, मी कम्प्युटरची प्राईस लिहून टाकली, टी व्हीची प्राईस लिहून दिली, राईट. आता आपण सॉल्व करायचं, कारण की याच्यावर पण मार्क्स राहतात. जर हे लिहिले नाही तर मार्क्स तुमचे कटू शकतात एक्झाममध्ये, म्हणून तर अलर्ट राहायचं थोडं. मग दोघांची सम करून टाका. 34,62,950
प्लस 3,26,578, राईट. आता प्लस 0 प्लस 8 8, 5 प्लस 7 12, 1 कॅरी, 1 प्लस 9 10, 10 प्लस 5 15, 15चे 5, 1 कॅरी, 1 प्लस 2 3, 3 प्लस 6 9, 6 प्लस 2 8, 4 प्लस 3 7 आणि हे 3 ॲज इट इज. म्हणजे किती झालं? 37,89,528. पूर्ण झालं कॅन्सर? नाहीच झालं. काऊन नाही झालं? कारण की आपल्याला वर्ड्समध्ये पण द्यावं लागेल, कारण की वर्ड प्रॉब्लेम आहे, मार्क्स कटू शकतात आपले. म्हणून 37,89,528 इज द total amount it spent on this equipment, ठीक आहे. हे झालं आपलं फायनल ॲन्सर. ठीक आहे. इथे 5च क्वेश्चन होते ना? हो, 5च क्वेश्चन होते. तर मित्रांनो, या प्रॉब्लेम सेट झाला आपला कंप्लीट, जो आपण इझिली सॉल्व्ह केला आहे. ओके. तर मित्रांनो, आजच्या वेळेसाठी एवढंच. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा. टीचिंग आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांना. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नाही असाल, प्लीज सबस्क्राईब करा, कारण की ही मेहनत तुमच्यासाठीच आहे. आपण लवकरच भेटू न्यू व्हिडिओमध्ये, न्यू प्रॅक्टिससाठी. तो पण छान अभ्यास करत राहा, छान मेहनत करा. ओके, तोपर्यंत बाय.